आणि आत्ताची या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी ती म्हणजे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आपल्या लोकसभा उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये 17 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही यादी ट्विटरद्वारे पोस्ट केलेली आहे। तर ठाकरेंच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष खरं तर या यादीकडे लागलेलं होतं। अखेर शिवसेना उद्धव ठाकरे गटानं आपल्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। संजय राऊत यांनी या 17 शिलेदारांची नावं जी आहेत ती ट्विटरवरनं शेअर केलेली आहेत। उमेदवारांच्या यादीवर आपण जर नजर टाकली तर बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकरांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। एकूण 17 जणांची नावं या यादीमध्ये आहेत। 17 जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। तर ठाकरे गटाच्या यादीवर आपण नजर टाकतोय। दक्षिण मुंबई अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई, उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तिकर, ईशान्य मुंबई संजय दीना पाटील। छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे, तर धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम संजय देशमुख। मावळ संजोग वाघेरे पाटील, तर सांगली चंद्रहार पाटील, हिंगोलीमधून नागेश अष्टीकर आणि शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरे। नाशिक येथून राजाभाऊ वाजे, रायगड अनंत गीते, तर रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत आणि ठाणे राजन विचारे। तर ठाकरेंचे हे 17 लोकसभेचे शिलेदार आहेत। आणि आत्ताची यामधनं आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे वादात असताना अखेर खैरेंनी बाजी मारलेली आहे, कारण उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर केली आहे। अंबादास दानवेंना तिकीट नाकारण्यात आलेलं आहे, त्यामुळे अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा आहे। यादी समोर आल्यानंतर अंबादास दानवेंच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर ठाकरे गटाची शिवसेनेची पहिली यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। यामध्ये चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांना तिकिटावरून खरं तर उमेदवारीवरून यांच्यात वाद सुरू होता। अखेर ही बाजी खैरेंनी मारलेली आहे। चंद्रकांत खैरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे, त्यामुळे अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा आहे। आणि यादी समोर आल्यानंतर अंबादास दानवे आता नेमकी काय भूमिका घेत, या संदर्भात काय प्रतिक्रिया देत आहेत, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र अंबादास दानवे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक होते आणि या संदर्भात त्यांनी वक्तव्य सुद्धा केलेलं होतं। मात्र अंबादास दानवेंना तिकीट नाकारल्याचं दिसतंय, कारण उद्धव ठाकरेंची जी यादी बाहेर आलेली आहे, यादी जी जाहीर केलेली आहे त्यांनी, त्या यादीमध्ये संभाजीनगरसाठी चंद्रकांत खैरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा हा जो वाद आहे हा अधिकच विकोपाला गेला असण्याचं दिसतंय, कारण अंबादास दानवे यांचं तिकीट नाकारण्यात आलेलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं पहिली यादी जाहीर केलेली आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून या संदर्भात माहिती दिली आणि राज्यभरातील 16 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केलेली आहे। तर या यादीमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे संभाजीनगरच्या लोकसभा मतदारसंघानं, कारण या ठिकाणी चंद्रकांत खैरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यामुळे अंबादास दानवेंना तिकीट नाकारलं असून अंबादास दानवेंना आता त्यांचा नाराजीचा सूर उमटतोय, नाराज असल्याची चर्चा समोर येते। अंबादास दानवेची या संदर्भात काय प्रतिक्रिया असणार आहे, काय भूमिका घेत आहेत, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। आणखी एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे कल्याण मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचा सस्पेन्स कायम आहे। ठाकरेंनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत कल्याणचा उमेदवार देण्यात आलेला नाहीये। कल्याण लोकसभेतून आदित्य ठाकरे, केदार दिघे, सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र उभाटा गटानं पहिल्या यादीत कल्याण लोकसभा मतदारसंघात
उमेदवारच जाहीर केलेला नाहीये। कल्याणमध्ये महायुतीकडून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जवळपास निश्चित आहे, तर श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे। मात्र पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत, थेट आपण अजितशी बोलणार आहोत। अजित, आपण पाहतोय ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे, मात्र यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघ वगळण्यात आला। अजून या ठिकाणचा उमेदवार जाहीर झालेला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा हा सस्पेन्स कायम असल्याचं दिसतंय। नक्कीच म्हणाले, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड करून मुख्यमंत्री पद घेतलं आणि त्यानंतरच कल्याण लोकसभा मतदारसंघ असेल किंवा ठाणे लोकसभा मतदारसंघ असेल, एकंदरीत या सगळ्या दोन्ही भागांवरती ठाकरे गटाने जोरदार प्रचार सुरू केला होता किंवा जोरदार सभा घेणं, वारंवार रॅली घेणं, अनेक नेत्यांच्या बैठका घेणं हे चालू होतं। गेल्या काही महिन्यामध्ये तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एक आठवड्याच्या आत 2 ते 3 वेळा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केलेला आहे। या पार्श्वभूमीवरती पहिल्याच यादीमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उभाटा गटाचा उमेदवार जो आहे तो जाहीर होण्याची शक्यता होती किंवा तशी शक्यता वर्तवली जात होती। पण पहिल्या यादीमध्ये कल्याण लोकसभेमध्ये शिवसेना उभाटा गटाचा उमेदवार कोण असेल हे निश्चित न झाल्यामुळे नेमकं श्रीकांत शिंदे यांच्यासमोर टक्कर देणारा उमेदवार उभाटा गटाला सापडला आहे की नाही, हा देखील आता या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतो। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या सगळ्या भागामध्ये काम करण्याकरता किंवा निवडणूक कशी या भागातली जी आहे ती दुसऱ्या फेजमध्ये आहे, थोडी उशिरा आहे। त्यामुळे इथं लवकर उमेदवार देऊन आणखीन काही म्हणजे लवकर दिला तरी काही फरक पडत नाही किंवा उशिरा दिला तरी काही फरक पडत नाही, असं मत जे आहे ते उभाटा गटातील काही वरिष्ठ नेत्यांचं आहे। पण ज्या पद्धतीनं सुषमा अंधारे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा केदार दिघे असतील, या तिघांच्या नावांची चर्चा होती आणि त्यानुसार ज्या पद्धतीनं हे सगळं सांगितलं जात होतं की प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचलं जात होतं। पण असं असून सुद्धा या पहिल्या यादीमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामधून उभाटा गटाने कोणालाच उमेदवारी दिली नाहीये। त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी कशा प्रकारची लढत असेल आणि कशा प्रकारे उभाटा गट जो आहे तो आपला उमेदवार उभा करेल, उमेदवार इथला असतो का इथून बाहेरून जो आहे उमेदवार तो आणला जाईल, हे देखील जेव्हा उमेदवार निश्चित होईल तेव्हा स्पष्ट होईल। पण तुर्तास तरी पहिल्या यादीमध्ये अजित, मी थोडं थांबवते तुम्हाला, आपण थेट जाणार आहोत। संजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलतायत।